विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण पाठीमागच्या तासाला इयत्ता 11वीमधील भूगोल विषयाचं वार्षिक स्वरूप, नियोजन किंवा मूल्यमापन आपण बघितलेलं आहे. त्यामध्ये आपण बघितलं की एकूण 9 प्रकरणं आहेत आणि या 9 प्रकरणांचा वर्षभरामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यापैकी पहिली 4 प्रकरणं पहिल्या सत्रासाठी आणि उरलेली 5 आणि पहिली 4 अशी एकूण सर्व प्रकरणं दुसऱ्या सत्रासाठी. प्रथम सत्र परीक्षा 50 गुणांची आणि द्वितीय सत्र परीक्षा 80 गुणांची आपण बघितली आणि 2 घटक चाचण्या 25-25 गुणांच्या. असं एकूण वर्ष जे आहे हे वर्ष 200 गुणांचं आहे आणि त्यासाठी पासिंगला किती गुण पाहिजे ते आपण बघितलं की 200 पैकी 70 गुण मिळाले की तुम्ही पास झाला. पण तुम्ही केवळ पास होत नाही तर जास्तीत जास्त गुण जे आहे ते गुण तुम्ही मिळवता. आता आपण आपल्या विषयाविषयी जर बघितलं, भूगोल विषयाविषयी, आता आत्तापर्यंत तुम्ही 3रीपासून भूगोल विषयाचा अभ्यास केला, पण भूगोल म्हणजे काय, भूगोलाची व्याख्या अद्याप तुम्ही पाहिलेली नाही. तर इथं जर बघितलं समोर तुम्हाला स्क्रीनवरती 2 पुस्तकं दिसत आहेत, भूगोल इयत्ता 11वी आणि भूगोल इयत्ता 12वी. आता ही जर बघितली तर पहिला भूगोल आहे 11वीचा वर्षभरामध्ये अभ्यासायचा, तो आहे जगाचा प्राकृतिक भूगोल. आणि दुसरा भूगोल आहे, कारण पुस्तकाची मुखपृष्ठ आहेत, पहिली पानं आहेत, तर दुसरा भूगोल आहे इयत्ता 12वीचा, तो म्हणजे मानवी भूगोल आणि तो देखील जगाचा मानवी भूगोल आहे. आता भूगोल विषयाबाबत जर आपण बघितलं तर भूगोल विषयाची निर्मिती किंवा उत्पत्तीबाबत जर बघितलं तर प्राचीन वाङ्मय आणि प्रवास वर्णनामधून अगदी सुरुवातीला भूगोल विषयाची वर्णनं जी आहे ती वर्णनं केली जायची. नंतर हळूहळू मानवाच्या ज्ञानामध्ये बदल होत गेला आणि भूगोल विषय जो आहे हा विषय केवळ प्रवास वर्णनापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर भूगोलामध्ये पुन्हा मानवाचा आणि त्याच्यासोबतालच्या पर्यावरणाचा अभ्यास जो आहे तो अभ्यास होऊ लागला. आणि सुरुवातीला भूगोलाची व्याख्या जी आहे, ज्यावेळेस प्रवास वर्णन किंवा प्राचीन वाङ्मयामध्ये भूगोल विषयाची वर्णन आढळायची त्यावेळेस इसवी ख्रिस्तपूर्व 3ऱ्या शतकामध्ये भूगोल विषयाची व्याख्या जी आहे ती व्याख्या केली की जिओ म्हणजे पृथ्वी आणि अर्थ म्हणजे ग्राफी, म्हणजे हा विषयाचं नाव आहे जिओग्राफी. म्हणून जिओ म्हणजे पृथ्वी आणि अर्थ म्हणजे ग्राफी म्हणजेच जिओग्राफी म्हणजेच पृथ्वीचे वर्णन. आणि याच्यावरून अगदी सुरुवातीला पृथ्वीचे वर्णन म्हणजे भूगोल होय अशी सरळ साधी सोपी व्याख्या केली गेली. पण ही व्याख्या जी आहे ती इसवी ख्रिस्तपूर्व 3ऱ्या शतकामध्ये इरॅटोस्थेनीस या भूगोलतज्ञांनी केली आणि नंतर भूगोलाचा अभ्यास जो आहे तो अभ्यास वाढत गेला आणि हा विषय नंतर पृथ्वीच्या वर्णनापुरता मर्यादित न राहता भूगोलामध्ये मानवाचा आणि त्याच्यासोबतालच्या पर्यावरणाचा अभ्यास जो आहे तो अभ्यास होऊ लागला. आणि मग पुन्हा भूगोलाची व्याख्या जी आहे ती व्याख्या बदलत गेली आणि आधुनिक व्याख्या आली की भूगोल म्हणजे मानव व पर्यावरण यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र होय, म्हणजे त्याला भूगोल असं म्हटलं जातं. म्हणजेच भूगोलामध्ये मानवाचा, त्याच्यासोबतालच्या पर्यावरणाचा, त्याचबरोबर इतर सर्व जे विषय आहेत या विषयांचा देखील अभ्यासामध्ये होऊ लागला. आणि त्यामुळं भूगोल जे आहे या भूगोलामध्ये इतर शास्त्र जे आहेत या शास्त्रांचा देखील अभ्यास होत गेला आणि म्हणून भूगोलाला शास्त्रांचे शास्त्र किंवा विज्ञानाची जननी असंही म्हटलं जातं. म्हणजे इतर जे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणितशास्त्र, त्याचप्रमाणे इतिहास जे आहे, इतर जे विषय आहेत या विषयांचा अभ्यास या भूगोलामध्ये केला जातो आणि या विषयांची निर्मिती किंवा उत्पत्ती या भूगोलामधूनच झालेली आहे. म्हणून भूगोलाला शास्त्रांचे शास्त्र किंवा विज्ञानाची जननी असं म्हटलं जातं. आणि हे जे सर्व घटक आहेत या सर्व घटकांचा भूगोलामध्ये एकत्रितरित्या अभ्यास होऊ लागला आणि नंतर हा अभ्यास एकत्रित करणे काय झालं, अवघड झालं किंवा कठीण होऊ लागलं. आणि मग नंतर भूगोलाच्या
प्रमुख 2 शाखा ज्या आहेत त्या 2 शाखा निर्माण झाल्या, आणि त्या म्हणजे प्राकृतिक भूगोल पहिली शाखा आणि दुसरी शाखा म्हणजे मानवी भूगोल. इथं जी 2 तुम्हाला पुस्तकाचे मुखपृष्ठ दाखवलेले आहेत, तर त्या पहिला मुखपृष्ठ आहे भूगोल 11वीचा, तो प्राकृतिक भूगोलाचा आहे, आणि दुसरं मुखपृष्ठ आहे ते म्हणजे मानवी भूगोलाचं आहे. पहिल्या मुखपृष्ठावरती जर बघितलं तर पहिल्या मुखपृष्ठावरती पृथ्वीच्या पृष्ठभागावरचे भूआकार फक्त तुम्हाला दाखवलेले आहेत. पर्वत भाग दाखवला आहे, पठार दाखवलं आहे, मैदान दाखवलं आहे, नद्या वगैरे दाखवलेत, वनस्पती या दाखवलेल्या आहेत. तर असा हा प्राकृतिक भूगोल आहे, ज्याला आपण नैसर्गिक भूगोल असं म्हणतो. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणारे जे नैसर्गिक घटक आहेत, हे नैसर्गिक घटक या प्राकृतिक भूगोलामध्ये येतात. आणि म्हणून भूगोलाच्या ज्या 2 शाखा झाल्या, प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल, या 2 शाखांचा अभ्यास 2 वर्षभरामध्ये अभ्यासायचा आहे. इयत्ता 11वीमध्ये प्राकृतिक भूगोल आणि इयत्ता 12वीमध्ये मानवी भूगोल. तर पहिल्या प्राकृतिक भूगोलामध्ये आपण जर बघितलं तर प्राकृतिक भूगोलामध्ये 9 प्रकरणं अभ्यासायची आहेत, आणि पुढच्या वर्षी 12वीला गेल्यानंतर जो मानवी भूगोल आहे, या मानवी भूगोलामध्ये एकूण 8 प्रकरणं जी आहेत ती 8 प्रकरणं आपल्याला अभ्यासायची आहेत. तर अशा प्रकारे भूगोलाच्या या 2 शाखा निर्माण झाल्या. नंतर या 2 शाखांमध्ये देखील म्हणजे प्राकृतिक भूगोलामध्ये देखील वेगवेगळे प्राकृतिक घटक अभ्यासले जाऊ लागले. मानवी भूगोलामध्ये देखील वेगवेगळे मानवी घटक अभ्यासले जाऊ लागले. मग नंतर हे घटक अभ्यासत असताना गुंता निर्माण झाला, आणि मग नंतर पुन्हा प्राकृतिक भूगोलाच्या वेगवेगळ्या उपशाखा निर्माण झाल्या, आणि मानवी भूगोलाच्या पुन्हा वेगवेगळ्या उपशाखा निर्माण झाल्या. तर प्राकृतिक भूगोलाच्या जर आपण बघितल्या तर खगोलशास्त्र, भूरूपशास्त्र, भूस्तरशास्त्र, मृदाशास्त्र अशा अनेक शाखा निर्माण झाल्या. आणि या शाखा म्हणजे एक एक प्रकरण असलेलं आपल्याला दिसून येतं, आणि ती प्रकरणं आपण या प्राकृतिक भूगोलामध्ये चालू वर्षी इयत्ता 11वीमध्ये अभ्यासणार आहोत. तर पुढच्या वर्षी 12वीमध्ये गेल्यानंतर मानवी भूगोल आणि मानवी भूगोलाच्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत त्या शाखा म्हणजे ती प्रकरणं आहेत, ते आपण अभ्यासणार आहोत. आपण प्राकृतिक भूगोलाच्या शाखा बघितल्या, खगोलशास्त्र, भूरूपशास्त्र, भूस्तरशास्त्र, मृदाशास्त्र, जीवशास्त्र, ह्या शाखा ज्या आहेत या प्राकृतिक भूगोलाच्या आहेत. तर मानवी भूगोलाच्या लोकसंख्या भूगोल, आर्थिक भूगोल, राजकीय भूगोल, संख्याशास्त्रीय भूगोल, त्याचप्रमाणे ऐतिहासिक भूगोल, अशा राजकीय भूगोल, व्यापारी भूगोल, अशा अनेक उपशाखा ज्या आहेत या उपशाखा मानवी भूगोलाच्या आहेत. आणि या उपशाखांची एक एक प्रकरण आहे, आणि ते प्रकरण आपण पुढच्या वर्षी जे आहे ते पुढच्या वर्षी अभ्यासणार आहोत. म्हणजेच भूगोल विषय जो आहे, या भूगोल विषयामध्ये सर्व विषयांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास केला जातो, आणि ह्या इतर विज्ञानाच्या किंवा इतर शाखा ज्या आहेत त्या शाखा असलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि या सर्वांचा समावेश किंवा या सर्वांची निर्मिती, या सर्वांचा उदय या भूगोलामधून झालेला आहे. आणि म्हणून भूगोलाला शास्त्रांचे शास्त्र किंवा विज्ञानाची जननी असं म्हटलं जातं, किंवा जिओग्राफी इज सायन्स जे आहे, सायन्स ऑफ मदर, म्हणजेच विज्ञानाची जननी असं देखील याला म्हटलं जातं. तर अशा प्रकारे भूगोलामध्ये जर आपण बघितलं तर इयत्ता 11वीमध्ये तुम्हाला प्राकृतिक भूगोल, आणि तोही जगाचा प्राकृतिक भूगोल, या प्राकृतिक भूगोलामध्ये सर्व प्रकारच्या प्राकृतिक रचना म्हणजे भूपृष्ठ रचना जी आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याचप्रमाणे सागर, महासागर यांचाही अभ्यास करायचा आहे. त्याचप्रमाणे हवामान जे आहे या हवामानाचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचप्रमाणे जे सजीव आहेत भूपृष्ठावर असणारे, या सजीवांचा, मग वनस्पती असतील, प्राणी असेल, यांचाही आपण अभ्यास या इयत्ता 11वीमध्ये करणार आहोत. म्हणजे जी 9 प्रकरणं आपल्याला इयत्ता 11वीमध्ये अभ्यासायचे आहेत, त्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिलं जे प्रकरण आहे, या पहिल्या प्रकरणामध्ये भूहालचाली म्हणजे पृथ्वीचं पृष्ठभाग जर बघितलं तर आपल्याला ते स्थिर दिसत नाही, त्याच्यामध्ये सतत हालचाली होतात, त्यालाच भूहालचाली असं म्हणतात. आणि त्यामुळं
पृथ्वीच्या पृष्ठभागावर पर्वत, पठार, मैदाने, दऱ्या वगैरे हे जे भाग आहेत ते भाग कसे निर्माण झालेले आहेत, ते कसे अस्थिर आहेत हे आपण बघणार आहोत. नंतर दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण विदारण आणि विस्तृत झीज बघणार आहोत. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाची बाह्य कारकांमुळे किंवा अंतर्गत घटकामुळे झीज होते, विदारण होतं हे पाहणार आहोत. नंतर अपक्षरणाची कारके म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर कार्य करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या शक्ती आहेत, मग त्यामध्ये वाहतं पाणी आहे, वारा आहे, सागरी जल आहे. तर ही जी बाह्य कारक आहेत, या बाह्य कारकामुळे झीज होते आणि वेगवेगळे भूआकार निर्माण होतात, हे आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. नंतर हवामान प्रदेश, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जे नैसर्गिक प्रदेश निर्माण झालेले आहेत, तुम्ही वेगवेगळ्या इयत्तेमध्ये बघितले. विषुववृत्तीय हवामानाचे प्रदेश, मोसमी हवामानाचे प्रदेश, तैगा प्रदेश, टुंड्रा प्रदेश, भूमध्यसागरीय हवामानाचे प्रदेश. तर हे प्रदेश जे आहेत कसे निर्माण झालेले आहेत, त्याचा विस्तार किती आहे, हे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. त्याचप्रमाणे जागतिक हवामान बदल पुढचं प्रकरण आपण पाहणार आहोत. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरच्या हवामानामध्ये पूर्वीपासून आतापर्यंत कसे बदल होत चाललेले आहेत, गेलेले आहेत, ही माहिती आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. नंतर महासागर साधन संपत्ती म्हणजे समुद्र जे आहेत किंवा सागर जे आहेत, या सागरामध्ये आपल्याला उपयुक्त अशी अनेक साधन संपत्ती आहे, ते देखील आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. नंतर आपला हिंदी महासागर आपल्या भारताच्या दक्षिणेला असणारा, त्या महासागराच्या तळरचनेविषयी किंवा त्याचं महत्त्व आपण बघणार आहोत. नंतर जीवसंहती आपण बघणार आहोत. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणारे जे सजीव आहेत, त्यामध्ये काही पाण्यात आढळतात, काही जमिनीवर आढळतात, काही हवेत वातावरणात देखील सूक्ष्मजीव असतात. तर या जीवसंहती आपण पाहणार आहोत. आणि आपत्ती व्यवस्थापन म्हणजेच आपल्यावरती निसर्गनिर्मित किंवा मानवाकडून काही आपत्ती येतात आणि त्या आपत्तीचं व्यवस्थापन, नियोजन, आपण पूर्वसूचना, कल्पना कशा द्यायच्या वगैरे, हे सर्व माहिती पाहणार आहोत. आणि शेवटी 20 गुणांचं प्रात्यक्षिक आणि त्या प्रात्यक्षिकामध्ये कशाचा समावेश आहे तो आपण अगोदर पाहिलेलाच आहे. तर अशा प्रकारे इयत्ता 11वीमध्ये आपण प्राकृतिक भूगोल आणि तोही जगाचा प्राकृतिक भूगोल पाहणार आहोत. आणि या प्राकृतिक भूगोलामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरची असणारी जी भूरचना आहे किंवा जे नैसर्गिक घटक आहेत, त्या नैसर्गिक घटकांचा अभ्यास आपण करणार आहोत. तर पुढच्या वर्षी गेल्यानंतर इयत्ता 12वीमध्ये मानवी भूगोल अभ्यासायचा आहे आणि त्यामध्ये मानवाने पृथ्वीच्या पृष्ठभागावरती कोणकोणते बदल केलेले आहेत. आता या दुसऱ्या स्क्रीनवरती जर बघितलं तर दुसरा फोटो हा 12वी भूगोलाचा आहे. पहिल्या भूगोल पुस्तकाच्या फोटोवरती आणि दुसऱ्या फोटोमध्ये आपल्याला फरक दिसून येतो. दुसऱ्या फोटोमध्ये आपण जर बघितलं तर काही ठिकाणी उद्योगधंदे, इमारती किंवा नवीन असे वृक्ष, अशा रेल्वे निर्माण केलेली आहे, विजेची लाईन गेलेली आहे. तर हे जे बदल आहेत, हे बदल झालेले आपल्याला दिसून येतात आणि याचा अभ्यास पुढच्या वर्षी आपण करणार आहोत. त्यापूर्वी आपण चालू वर्षी इयत्ता 11वीमध्ये जगाचा प्राकृतिक भूगोल पाहणार आहोत आणि त्यामध्ये आपण भूपृष्ठ रचना बघणार आहोत. त्याचप्रमाणे भूपृष्ठावर कार्य करणारी कारकं बघणार आहोत. पृथ्वीच्या सभोवताली असणारा आपण हवामान बघणार आहोत. त्याचप्रमाणे महासागर जे आहे ते महासागर बघणार आहोत. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती असणारी सजीव जे आहेत, या सजीवांची माहिती आपण पाहणार आहोत. आणि शेवटी की आपल्यावरती, मानवावरती किंवा सजीवांवरती निसर्गनिर्मित किंवा आपल्याकडून काही आपत्ती कोसळतात, आपत्ती येतात, त्यांची देखील आपण माहिती पाहणार आहोत. तर अशा प्रकारे हा विषय जो आहे, भूगोल विषय, हा स्वतंत्र असा 100 गुणांचा आहे आणि या विषयाला खूप महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं. याच्याविषयी आणखीन एक थोडक्यातच तुम्हाला सांगतो की नंतर तुम्ही ज्या स्पर्धा परीक्षा देता, मग त्या कोणत्याही असू द्या, तलाठी असू द्या, ग्रामसेवक असू द्या, पोलीस असू द्या, PSI असू द्या, तहसीलदार असू द्या, कलेक्टर असू द्या, म्हणजे MPSCच्या असू द्या, UPSCच्या असू द्या, मोठे अधिकारी असू द्या, तर या परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला जे जनरल नॉलेज असतं, तर या जनरल नॉलेजमध्ये स्वतंत्र असा भूगोल हा विषय एक पेपर असतो आणि यामध्ये इयत्ता 3रीपासून ते 12वीपर्यंत किंवा ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतची सर्व माहिती जी आहे ती माहिती त्याच्यामध्ये येते आणि त्या दृष्टीने हा विषय जो आहे हा तुम्हाला अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. नंतर वेळ मिळाल्यानंतर याविषयी आपण आणखीन बघूया आणि पुढच्या तासाला आपण आपल्या विषयामधल्या प्रकरणांची माहिती जी आहे ती माहिती पाहायला सुरुवात करूया. आता आपण याच ठिकाणी थांबूया.